या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर तो माझ्या वेळेचा आणि बुद्धीचा या ठिकाणी दोष आहे. परंतु ज्या तरुणांनी भाऊ एका रात्रीमध्ये माझे कधी मित्र झाले आणि कशा पद्धतीने त्यांनी कार्याची उभारणी केली. म्हटलं 4 बॅनर आपल्याच्यानं लावणं होतील बुवा, 4 बॅनरची ऑर्डर देऊ. माझा मित्र आहे प्रतीक बापणा, त्यानं सांगितलं घाबरू नका, ते 4 बी लावायला पाहिजे. असं करत करत या ठिकाणी किती बॅनर लावले, कुणी लावले मला ह्याची काही कल्पना नाही, कुणी बँड लावला ह्याची कल्पना नाही. हा स्टेजवाला तर आमच्याकडून कायम गणला जातो. आमचे तो 2-4 गडी आहेत, अंबादास तुला यावेळेस जास्त पैसे देऊ असं सांगतात आणि मागचेच देतील नाही. हा जो शूटिंगवाला आहे ना वसीम भाई, त्याला दरवेळेस म्हणतात मागचा हिशोब काढून ठेवा, अजून एकदाचाही दिला नाही. या अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर शेतकऱ्यांच्या पोरांनी उभं केलं आहे. रागरोष कोणाला नाहीये, परंतु ज्या धोरणानं चालले ना त्यांना अडाणी समजून घेण्याची चूक कोणी करू नका. बच्चूभाऊंच्या विचारांचं अनुकरण करताय, ऐऱ्या यायचं नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवा. बोलता बोलता अनेक नावं पुढे येऊ शकतात. मी प्रत्येक गाव खेड्यात जाण्याचा प्रयत्न केला. सभा प्रभू बच्चू भाऊंची आहे. मला या ठिकाणी काहीही कष्ट लागले नाही, फक्त लोकांच्या पर्यंत जावं लागलं आणि सांगावं लागलं बच्चू भाऊ येत आहेत, कधी येणार आहे काय येणार आहे. चौकशी केली. कांदा लागवडीच्या वेळेस सभा ठेवू नका, आपल्याला निवांत दूध काढले, कांदे बिंद्याचे रोप बिप काही टेन्शन नसतील ना अशी वेळ निवडा. आम्ही वेळ निवडली 6 वाजेची. सभा 1 तास सुरू उशिरा सुरू झाली. त्या ठिकाणी त्या वेळेला आपण या ठिकाणी इंचभर हल्ला नाही. खऱ्या अर्थाने बच्चूभाऊंच्या विचारांची पेरणी आहे. त्यांच्या पेरणीतनं ही जी उभारणी होते ती वाया जाणार नाही हा विश्वास देखील देतो. सातत्यानं पाणी प्रश्नामुळे चांदवड आणि देवळा पूर्व भाग जर आपण अभ्यासला, या पूर्व भागामध्ये सातत्यानं पाणी प्रश्न चर्चेला जातो. पण चर्चेला कधी जातो माहितीये का? डाळीच्या दिवशी जसं नवरी शोधायला निघाल्यावर नवरीचं आणि नवरदेवाचं खरं नाही, अगदी तसंच निवडणुकांच्या काळामध्ये एंटरटेनिंग पॉइंट आपण केला, मनोरंजनाचा मुद्दा केला. आपण स्वतःहून राक्षसाच्या तावडीत गेल्यासारखं या राजकारण्यांच्या ताब्यात तो मुद्दा दिल्यामुळे तो मुद्दा सुटेन असा झालाय. त्याचा अभ्यास केल्यामुळे तो मुद्दा सुटेन असा झालाय. हे मुद्दे असेच का आहेत या प्रश्नाची उत्तर जर शोधायला गेलं तर पहिला दोष आपल्याकडनं सुरू होतो. आजच्या आज इथं दुसऱ्या उद्या कुणाची सभा आहे, त्याच्या पुढे हा प्रश्न मांडला, कोण असं आहे की निवडणुकीच्या काळात तुमचं मन दुखून त्या ठिकाणी तुम्हाला नकार देईल? आहे कोणी असा वेडा या राजकारणामध्ये? असे वेडे जर राजकारणामध्ये असते तर कदाचित पाणी कधीच पुढे गेलं असतं आणि पाण्यावर राजकारण झालं नसतं. पण प्रश्न ऐरणीचा तिथेच येतो की तुम्हाला वेड करण्यासाठीच हे राजकीय सूत्र वर्षानुवर्ष तेच मुद्दे असल्यामुळं त्या ठिकाणी तसंच पडीत पडलेला आहे. प्रश्न येतो बच्चू भाऊंच्या उच्चाराचा. बच्चू भाऊ कधी म्हणतात माणसावर राजकारण केल्यामुळं 75 वर्षे भारत मातेचे खरे सुपुत्र पडद्याच्या आड राहिले आणि मुंबई दिल्ली तुमच्यावर राज्य करू लागली. म्हणून मुद्द्यावर राजकारण करायला शिकलं पाहिजे. जर धर्मांनांनी मांडलेला मुद्दा कित्येकदा तरी या ठिकाणी मांडला गेला असेल, नंदन राजेंनी घेतलेली ती मुद्द्याची त्या ठिकाणची आराखडा त्या ठिकाणी दुहेरी परत पुनरुच्चारण या ठिकाणी होत असेल तर भाऊंचं वाक्य खरं टकतं. कारण 70 वर्षात आमदार झाले, खासदार आणि खासदार झाले, परंतु खासदारीवर निवडणूक झाली, आमदारकीवर निवडणूक झाली. मुद्द्यावर जर निवडणूक झाली असती तर जसे आता कांद्याचे बाजार पडले नाही ना तसं चंकापूरचं पाणी येऊन ठेपलं असतं. हे लक्षात. कांद्याचे बाजार का पडले नाही याचे तुम्हाला मी वेगळं सांगण्याची गरज आहे का? कांद्याचे बाजार न पडण्याचं कारण वंडर भैरवात सभा बच्चू भाऊंनी आव्हान केलं, हे पोरांनो जर तुम्हाला त्या ठिकाणी कांद्याचं राजकारण करू द्यायचं नसेल, त्याचं व्यवहारकारण अर्थकारण समजावून घ्यायचं असेल, ज्या वेळेस तुम्ही या बोटाला त्या ठिकाणी बटन दाबायला जाल तर बटन खाऊन बटन दाबू नका. त्या ठिकाणी असलेला कांदा त्या बटनाच्या समोर ठेवा आणि डोळे मिटून आपल्या कांद्याला स्मरा आणि कशामुळे नुकसान झालं हे का हे अशा पद्धतीचं सूत्र सांगितलं. कित्येक तरी जिल्हाभरातली स्टेटस भाऊ लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी कांदा आणि त्याच्या शेजारी बोट ठेवून होतं. हे कर्म तुमचं आहे, हे सूत्र तुमचं आहे. हे आंदोलनाची परिभाषा आहे. भाऊ सांगतात मतापेक्षा मोठं आंदोलन आहे, मतापेक्षा मोठं राजकारण नाही. मतांचं राजकारण आणि आंदोलन जर समजून घेतलं आणि परमेश्वर कृपेने सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये कांद्या विरोधी निर्यात बंदी करणाऱ्या व्यवस्थेविरोधी राग होता. राग एकट्या नाशिक जिल्ह्यात होता असं वाटत होतं. 11 जिल्ह्यांमध्ये 11 मतदारसंघामध्ये तो राग दिसला आणि 11 खासदार पडले गेले. जिथं चांदवड आणि देवळा यांचं कधी जमू दिलं नाही म्हणे. चांदवड आणि देवळा यांच्यामध्ये प्रांतवाद आहे. तिथं उत्तर महाराष्ट्र एका पुढाऱ्याच्या तोंडून संसदेमध्ये बोलला गेला. तो उत्तर महाराष्ट्र हा शब्द प्रशासकीय भाषेत वापरत होता. पहिल्यांदा राजकारण म्हणून उत्तर महाराष्ट्र अजितदादांच्या तोंडी आला, नरेंद्र मोदी साहेबांच्या तोंडी आला. त्याला कारणीभूत त्या ठिकाणी मतदान
करताना त्या बटनाच्या शेजारी असलेला कांदा तुम्ही लक्षात ठेवला म्हणून झालं. आगामी कालखंडामध्ये जर सणकापूरचं पाणी सुटसुटीत पद्धतीनं झाडीपर्यंत पोहोचवायचं असेल, सणकापूरचं पाणी त्या बरडाच्या रानावर माळ रानावर खेळवायचं असेल तर त्याला ज्या पद्धतीने एस्टिमेट बनल्याशिवाय सरकारी काम हलत नाही त्या पद्धतीनं मताचं एस्टिमेट तुम्हाला बनवावं लागेल. अंदाजपत्रक करावं लागेल की या सणकापूरच्या कालव्याला देवळ्यापेक्षा या ठिकाणी उमराणा गाव त्या पद्धतीनं आणू शकतं. देवळ्यापेक्षा का म्हटलं हे तुम्हाला कळालंच असेल, जाणकारांना कळालं असेल. पेक्षा या शब्दामुळे उमराणामध्ये पाणी येत नाही हा माझा प्राथमिक अंदाज आहे. जर उमराणा नगरी ज्ञानदेव दादांच्या पदस्पर्शाने त्यांच्या कर्तृत्वाने या ठिकाणी आपल्या असलेल्या पायावर उभी आहे. आज ज्या उमराणा नगरीमध्ये 2 बाजारपेठा कांद्याच्या आहेत त्या उमराणा नगरीतल्या किती शेतकऱ्यांचे कांदे या बाजारपेठेत विकले जात आहेत हा ठिकाणी संशोधनाचा विषय आहे. या उमराणा नगरीतल्या पोरांची जर ही बाजारपेठ नसती तर काय झालं असतं, डोळे झाकून एकदा त्या परिणामांना समोर त्या ठिकाणी तरुण गेलं तर एक लक्षात येईल त्या उमराणा नगरीतली ती बाजारपेठ जर पुण्याच्या एक वर स्थानिक कांदळं त्या ठिकाणी फुलवायची असेल तर त्याला सणकापूरचं पाणी आणण्यासाठी जसं प्रशासकीय एस्टिमेट बनतं तसं मतदानाचं एस्टिमेट बनवून त्याच्यावरती प्रशासकीय मान्यता राजकारणाची घेतल्याशिवाय ते पाणी येत नाही हा विश्वास या ठिकाणी येतो. फार मोठ्या गोष्टी नाही. बच्चू भाऊ ज्यावेळेस त्या मतदारसंघामध्ये अचलपूरमध्ये निवडून गेले, बच्चू भाऊंच्या निवडल्याला त्यावेळेस असे प्रश्न निर्माण केले, एक ते बच्चू भाऊ जाऊन काय करणार आहे. एक त्या बच्चू भाऊनं स्वातंत्र्यानंतर त्या मतदारसंघामध्ये 3 लघु सिंचन प्रकल्प होते. किती? 3. आणि बच्चू भाऊच्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये 7 लघु सिंचन प्रकल्प त्या असलेल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये झाले. ही एकट्याची ताकद आहे, अनेकांची आहे. बच्चू भाऊंना माहित आहे मी जनतेचा सेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून गेलोय. जर त्या जनतेला त्या ठिकाणी काम दिसलं नाही तर जनता माझी पाठराखण करणार नाही. जनतेची भीती नेहमी बच्चू भाऊंच्या बोलण्यातून असते पण राजकारणाला भीती बच्चू भाऊमुळे असते. हे विचित्र समीकरण राजकारणाच्या दृष्टीनं बच्चू भाऊंच्या रूपानं आपल्याला पाहायला भेटतं. आपल्याकडे उलट आहे, आपल्याला राजकारण्याची भीती आहे. दादाले काही म्हणू का नको, नानाले काही म्हणू का नको, भाऊले काही म्हणू का नको, हा मले काय म्हणत, 4 लोकांना म्हणा अपमान करत का काय, अशा सगळ्या भीतीमुळं आपली राजकारणाची सूत्र या ठिकाणी उलटी फिरले. उलटी गणती आपली त्यांनी इतक्या दिवस केलं. आता जर तुम्ही सोबत असाल तर त्यांना सांगावं आमच्या कामाच्या दृष्टीनं तुमची उलटी गिनती सुरू झाली आहे हे म्हणायला हरकत नाही. आपल्याला जर या कामांना मूर्त स्वरूप द्यायचं असेल, या कामांना मूर्त स्वरूप द्यायचं असेल, एकंदरीत आपल्या असलेल्या बाजारपेठा सुरक्षित ठेवायचे असेल तर तुम्हाला ते सूत्र सुद्धा समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे आगामी काळात नाफेड मका सुद्धा खरेदी करणार, आगामी काळात नाफेड सोयाबीन सुद्धा खरेदी करणार आहे. आधी सोयाबीनचा फार बट्ट्याबोळ झाला, तुला काय नाफेड खरेदी करायचं पडलं रे बाबा. त्या नाफेडनं ज्या कांद्याची बाजारपेठ हायजॅक करण्याचा प्रचंड प्रयत्न केलेला आहे. आज बच्चू भाऊंनी त्या असलेल्या एकंदरीत व्यवस्थेला पाहिलं. लासलगावमध्ये अनेक एकरावर असलेले कांद्याचे गोडाऊन त्या ठिकाणी एमटी पडलेले आहेत. एमटी पडलेल्या त्या गोडाऊन मध्ये एकही कांदा नाही. नाफेड 5 लाख मेट्रिक टनची खरेदी करतात. या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजे. कुणाला कॉन्ट्रॅक्ट मिळतात त्याच्याबद्दल जुमत नाही पण मिळालेलं कॉन्ट्रॅक्ट उत्तर प्रदेशच्या बाजारपेठेत विकायला ठेवलं नाही पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथला 25 रुपयाने व्यापाराने घेतलेला कांदा तिथं 35 रुपयाने विकायला ठेवणार तर त्याला व्यापार म्हणणार. पण त्या 35 रुपयाच्या विक्रीच्या वेळेस नाफेडचा कांदा जर 20 रुपयाने विक्रीला ठेवला तर तिथं 35 न घेतले मूल्य ठरलेला कांद्याचा व्यापारी इथं उमराण्यामध्ये तो 15 रुपयाने घेईल. लागलीच तिथं नुकसान शेतकऱ्याचं 5 रुपयाचं झालं, दुसऱ्या दिवशी 15 रुपयाचं होतं. ही नाफेडची रणनीती का? शहरातल्या लोकांच्या असलेल्या मूल्य स्थिरीकरण या शब्दासाठी फक्त ग्राहकच त्या ठिकाणी तुमचा उपयुक्त काय, उत्पादक उपयुक्त नाही का? हा आवाज तसा लोकसभेमध्ये एकंदरीत एकवटला. त्याच पद्धतीने येणाऱ्या कालखंडामध्ये विधानसभांमधून हा आवाज दुमदुमला पाहिजे आणि असलेलं आपलं नेतृत्व विधानसभेमध्ये अध्यक्षाच्या घंटीसाठी वाट नाही पाहत बसलं पाहिजे. बच्चू भाऊंची भाषण ऐकत असताना बच्चू भाऊंचा संघर्ष अध्यक्षांसोबत उडालेला बघितलाय ना तुम्ही. अध्यक्ष महाराज मी काय राजकीय खेळ सांगत नाही असं कितींदा बच्चू भाऊंनी सांगितलं. तुमची घंटी थोडा लेट वाजवा, ती घंटी वाजवायची दाणत अध्यक्षाची झाली नाही पाहिजे. इतका कायदेशीर वेळ आपण त्यांना दिला पाहिजे. येणाऱ्या कालखंडामध्ये इतकं भाऊचं पाठिंबा राजकारणातलं असलं पाहिजे की अध्यक्षाने त्या ठिकाणी घंटी वाजवताना 4 वेळा विचार केला पाहिजे की याचे 25-72 जर उठले तर सरकार पलटी झाले तरी राहत नाही. आणि म्हणून त्या सरकारला करण्यासाठी त्या सरकारवर थाट निर्माण करण्यासाठी आपल्याला बच्चूंचे हात मजबूत करायचे. तुमच्या मनात परत प्रश्न आला असेल मायचा 72ची सोय लावून घेऊन राहिला का? तसं नाही मित्रांनो. मी कोण आहे? मी गुरुभाऊंना सांगितलं
गुरुभाऊ, तुम्ही ह्याच फील्डला जर बच्चूभाऊच्या सोबत राहिला, गण्याचा गणेश भाऊ झाला, ऑलरेडीच तुम्ही गुरु आहात. तुमचं काय होईल भविष्य सांगता येत नाही. बच्चूभाऊच्या सोबत राहिला. ज्या बाजार समितीमध्ये 1999-2000ला त्या ठिकाणी नोकरी मिळत नव्हती, झाडू सुद्धा मारण्याची डेअरिंग मी केली, त्या बाजार समितीचा संचालक झालो. फक्त बच्चूभाऊंचं चरित्र घरोघर सांगत बसतो, काहीच कळत नाही वेगळं नाही. एखाद्या कार्यालयात जर गेलो ना, जर ते काम आटलं, लय काही कळतं मला अशातलाही भाग नाही. तिथं गेला का होत नाही, मी प्रहारचा जिल्हा प्रमुख आहे सांगण्याच्या आधी फक्त बच्चूभाऊला फोन करू एवढं म्हटलं की काम शासन निर्णयानुसार तो आपसूक करतो. आणि एखाद्या गरीबाचं नसलंही शासन निर्णयानुसार झालं तर बिघडलं कुठं, बच्चूभाऊ म्हणतात ज्याला 2 पाय नाही, ज्याला 2 हात नाही, त्यानं थोडा भ्रष्टाचार केला तर बिघडलं कुठं. अरे त्याच्याजवळ त्याच्यासोबत देवानं भ्रष्टाचार केला, आपण तर त्याच्याविषयी सहानुभूती व्यक्त करा. त्या दृष्टिकोनात असलेल्या लहान माणसाला सोबत घेण्याची ही बच्चूभाऊंची प्रवृत्ती फक्त घरोघर सांगत गेलो. मित्रांना ती आवडत गेली, मित्र जोडत गेले, सवंगडी जोडत गेले. मोठी मोठी पदं त्यांच्या पुढे काहीच नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतीची कामं करणार आणि मधल्या काळामध्ये एकमेकाला विचारपूस करणार. आज गणेश निंबाळकर कुठं आहे, त्याच्याकडे कुठली गाडी आहे, गणेश निंबाळकर त्या गाडीमध्ये आज कोणतं तेल टाकणार आहे, इथपर्यंत चौकशी करणारे भाऊ हे 72 पुढे बसलेली आहे. दर महिन्याला बीसी चालवतात म्हणे, आणि त्या बीसीतली उरलेली रक्कम, काही ठराविक रक्कम या प्रहारच्या चांदोड देवळ्याच्या प्रवासासाठी त्या ठिकाणी काढतात. माझ्या मते भाऊ, तुमच्या नावानं हे घडलेलं भविष्य या चांदोडात आहे. माझं काय व्हायचं माहित नाही, पण या विचारांची सुदृढ पेरणी झाली आणि त्या पेरणीनं या लोकांनी प्रेरणा घेतली आणि गोरगरिबांपर्यंत न्याय पोहोचायला लागला. न्याय पोहोचवणारे ते 72 सगळेच आहे. नाव माझं एकट्याचं होतं, उलट त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्या अन्यायाला कुठेतरी आपण त्या ठिकाणी साथ घालूया आणि त्याचं न्यायात परिवर्तन करण्यासाठी असलेल्या एकंदरीत सत्तेवर जर अंकुश मिळवायचा असेल आणि तो गरिबांच्या पुढे तो अंकुश मिळून तो हत्ती नतमस्तक करावायचा असेल तर तुमची माझी एकी होणं गरजेचं आहे. परत एकदा विनंती करतो, या रामेश्वराच्या नगरीमध्ये जिथं प्रभू रामचंद्राचा मुक्काम झालेला आहे. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासाचा प्रवास करत होते त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचं वेगळं महत्व आहे, त्यात उमराणे नगरीचं वेगळं आहे. प्रभू रामचंद्रांनी मुक्कामात शिवलिंगाची एका ठिकाणी त्या ठिकाणी स्थापना करणं आणि त्याची पूजा अर्चा करणं आणि नंतर ते वाळूचं त्या ठिकाणी असलेलं शिवलिंग त्या ठिकाणी लोप करणं आणि पुढे जाणं असा त्यांचा प्रवास होता. पण या उमराणे नगरीमध्ये ते तसंच राहून गेलं आणि ते शिवलिंग म्हणजे आपण ज्या ठिकाणी दर्शन घेतलं हे प्रभू रामचंद्रांच्या हाताने निर्माण झालेलं शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाच्या समोर मी एक विश्वास देतो, जर बच्चूभाऊंनी तुमच्या समोर आता घोषणा केली आणि त्या घोषणाला तुम्ही सत्य म्हणून समाजापुढे आणलं, या पटलावर आणलं, तर बच्चूभाऊंच्या सोबतीनं हा विश्वास महाराष्ट्राच्या समाजाच्या पटलावर आणण्यासाठी बच्चू कडू हे नाव महाराष्ट्राच्या प्रमुख सत्तेमध्ये येण्यासाठी लागेल ते प्रयत्न करण्याची अगदी वेळ प्रसंगी देह ठेवण्याची सुद्धा तयारी हा तुमचा पोरगा दाखवेल, यात शंका नाही. जगणं किती महत्वाचं नाही, किती जगलो हे महत्वाचं नाही, मात्र नेहमी नेहमी हे म्हटलं जातं की जगणं कसंही असलं तरी जगण्यामधला राम आपला असला पाहिजे. मित्रांनो, रामामधला काम असला पाहिजे. काम प्यारा आहे भाऊ सगळ्यांना. काम भाऊ काय वेगळे आहेत का? भाऊंचं काम प्यारा आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही इथं आला. त्याच कामाचा आदर्श वसा आम्ही घेऊन पुढे जाऊ इच्छितो. जर तुम्ही ठरवलं, जर तुम्ही शक्ती दिली तर ती शक्ती वाया जाऊ न देता शेवटच्या घटकापर्यंत काम पोहोचवण्याची जबाबदारी आमची असेल, हा विश्वास या ठिकाणी देतो. या ठिकाणी अनेक नामवंत माणसं माझ्यासारख्या लहान माणसासाठी ऐकण्यासाठी खाली सुद्धा बसलेली आहेत. अनेक गावची सरपंच आहेत. उमराणे आणि उमराण्याच्या परिसरासकट देवळा तालुक्यातनं अगदी कडेप्रश्न आलेले आहेत. त्या ठिकाणी वार्शीपासून लोक आलेली आहेत, लोहणेरपासून लोक आले आहेत, महालपाटण्यापासून आले आहेत, सटाण्यातनं सुद्धा लोक आलेली आहेत, खाली मालेगावातनं सुद्धा लोक आलेली आहेत. मला त्यांना एवढं एक सांगायचं आहे, जर निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला प्रांतवाद आठवला तर पहिलं एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, मनी बापनी माय गिरणारा ना शे. लक्षात ठेवा, मना बाप न मामा न गाव गिरणारा शे. तुम्ही म्हणाल मग हा का नातं जोडतो का? हो, तुमच्या लेखी बाळी एकमेकाच्या तालुक्यात दिलेलं जातं आणि मताच्या वेळेस तुमचं एक धोरण करण्यासाठी तुम्हाला साधं मतदान सुद्धा निष्कलंक करता येणार नाही का? आपल्या पोटचा गोळा देताना तुम्हाला प्रांतवाद आठवत नाही आणि तुमचं असलेल्या पोटच्या गोळ्याचं भविष्य, त्यांच्या नाताचं, त्यांच्या पोराचं भविष्य घडवण्यासाठी हे बोट निष्कलंक पद्धतीने तुम्हाला मतदानात वापरता येणार नाही हा प्रश्न आपल्याला म्हणून जर विचारता आला तर कालखंडामध्ये आपण एक नव्या इतिहासाला सामोरं जातोय, हे सुद्धा लक्षात ठेवा.
कुकाड्याच्या शेतकऱ्याच्या कथेपासून मी सुरुवात केली. कथा त्या कुकाड्याच्या शेतकऱ्यानं ज्यावेळेस सांगितलं की भाऊ त्या ठिकाणी कांदा 50 रुपये गेला, मी पुढचं घेता तो सगळा व्हिडिओ तुम्हाला सगळं माहित आहे. भाऊ ज्यावेळेस त्या कुकाड्याच्या शेतकऱ्यानं त्या ठिकाणी सांगितलं आणि आपण आंदोलन उभं केलं. 26 डिसेंबर 2016ला आपण त्या ठिकाणी आला आणि मोठं आंदोलन उभं राहिलं. 384 कोटी रुपये कांदा उत्पादक शेतकऱ्याला मिळाले. पुणेगाव दरसवाडी कालव्याला त्या ठिकाणी 54 कोटी रुपयाची प्रापण सूची मंजूर करून दिली. अशा अनेक गोष्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी काही दिवसानंतर कुकाड्याच्या त्या शेतकऱ्यानं कांद्याच्या पोळीवर आत्महत्या केली. ही सगळ्यात वाईट घटना माझ्या आयुष्यात दिसली. आपण लढतोय ना, मग आत्महत्येची पावलं काय टाकायची? कांद्याच्या पोळीवर आत्महत्या करून कांदे आपल्याला न्याय देणार आहे का? त्याच कांद्याच्या पोळीनं त्या कांद्याच्या पोळीत जेवढे कांदे आहेत तेवढे कांदे यांच्या मुस्काटावर मारून यांची हत्या केल्यापेक्षा आपल्याला आत्महत्या करणं परवडणार नाही, हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. त्याच कुकाड्याचा शेतकऱ्याची ज्यावेळेस बाजू घेतली गेली त्यावेळेस मी चांदवडचा होतो. माझ्या डोक्यात त्यावेळेस तो कुकाड्याचा येणे आलं, तो शेतकरी आहे आणि त्याची बाजू घेतली पाहिजे हे डोक्यात असलं पाहिजे. आणि म्हणून सांगतो कित्येक तरी आहे. ज्यावेळेस कोरोनामध्ये मी स्वतः आजारी होतो, 14 किलो माझं वजन घटलं होतं आणि खामखेडचा शेतकऱ्याचा फोन आला. 10 दिवसानंतर मार्केट चालू झालं आणि तुमच्या चांदवड बाजार समितीमध्ये गणेश भाऊ 400 रुपये त्या ठिकाणी कोरोनाच्या टेस्टसाठी एका व्यक्तीचे घेतले जातात. म्हटलं असं कसं होऊ शकतं? माझा आवाज चिमण्यापेक्षा बारीक झाला होता. रामला फोन केला, प्रकाराला फोन केला, सगळ्यांना फोन केला. रामला म्हटलं अरे हे बरोबर होत नाहीये, त्यावेळी तू काही टेन्शन न घेऊन मी जाऊन बघतो. पण मला राहावं गेलं नाही. तिथं बघितलं तर त्या ठिकाणी घाणेरडी व्यवस्था समितीने उभी केलेली होती. अरे ज्यांच्या घरी कुठेतरी मेलंय, त्यांना पैशाची गरज आहे, कोरोनामध्ये तो त्या ठिकाणी प्राण सोडून पाहतोय, त्यांच्याकडनं तुम्ही त्या बाजार समितीत येण्यासाठी नाकात काडी घालण्याचे 400 रुपये येतात. एकाच्या ट्रॅक्टरवर 3 जण होते खामखेड्याचे. त्यांनी सांगितलं भाऊ हे बरोबर नाहीये, मला त्याची नावं सुद्धा माहित नाही, पण देवळ्याचं आहे म्हणून बाजू सोडायची हे आपल्या रक्तात नाही. तो शेतकरी आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं कारण आपल्यासाठी आहे. तिथं त्या ठिकाणी आम्ही रणधुमाळी केली. माझ्या अंगात त्राण नसताना सुद्धा सभापतींच्या दालनामध्ये मी रणकंदल माजवलं आणि थेट बच्चू भाऊंना फोन केला, भाऊ हे चुकीचं होतंय. भाऊनी कलेक्टरला फोन केला, कलेक्टरनं तातडीने AR ला तिथं पाठवलं, तहसीलदारांना तिथं पाठवलं, PI ला तिथं पाठवलं. सूर्याची किरण सुद्धा उगवली नव्हती त्यावेळेस हे रणकंदल बाजार समितीत माजवलं. त्यावेळेस त्यांना दाखवून दिलं का शेतकऱ्याचे तुम्ही 400 रुपये घेऊ शकत नाही. एका तासात 56,000 रुपयाचं कलेक्शन त्या नराधमांनी केलं होतं. ते कोणी असो, त्या चांदवडचे आहेत म्हणून सोडायचं कारण नाही, ते शेतकरी विरोधी आहे, त्यांचं त्या ठिकाणी मुस्कट जोडल्याशिवाय राहत नाही. हा प्रहार कलेक्टरांच्या त्या ठिकाणी दिला आणि कलेक्टरांच्या समोर त्यांचं त्या ठिकाणी असलेलं कुभाड उघडं पडलं. कारण कलेक्टरांनी सांगितलं होतं त्या ठिकाणी कोरोनाची तपासणी करायची, परंतु मोफत. कुठल्याही बाजार समितीमध्ये शेतकऱ्याकडून 1 रुपया घेता कामा नये. त्या ठिकाणी पुन्हा लेखी आदेश दिला गेला आणि त्या ठिकाणी ती गोष्ट थांबल्या गेली. ती 400 रुपये किंमत कमी वाटते हो, पण शेतकऱ्याची संख्या किती आहे? एकदा हजार नगाची आवक होणाऱ्या त्या बाजार समित्यांमध्ये 1000 गुणिले 400 केले तर पैसे होतात. या पैशाचं मूल्य फार मोठं आहे भाऊ. 10 रुपये सुद्धा गेट पासला लागले नाही पाहिजे. एक विशिष्ट त्या ठिकाणी असलेला वर्ग बाजार समितीने स्वीकार केल्यानंतर शेतकऱ्याच्या खिशातनं पैसे जाता कामा नये. अनेकदा भाऊ मला म्हणतात एवढे प्रश्न घेऊन येतात, तुम्हाला त्या ठिकाणी माणसं म्हणून घ्यायची किंमत कळती का नाही? एखाद्याचं मर्डर करून टाक, शेतकऱ्याचं नाव घेत असेल तर माझ्याकडे त्याच्याशिवाय येऊ नको. मग त्या ठिकाणी मर्डर हा शब्द माणसं मारण्याच्या दृष्टीने नाही करायचा, आपला असलेला एडीचोटीचा जोर लावायचा आणि शेतकऱ्याचं काम नेटानं करायला न्यायचं. यासाठी हा प्रश्न पुढे गेला पाहिजे. शेवटचं 2 मिनिटं घेतो. आज तळेगाव रोहितनं मला एक फोन आला, म्हणजे भाऊ 1500, 1500, 3000 रुपये लाडक्या बहिणीचे आले आणि ते पैसे पंजाब नॅशनल बँक लासलगाव देत नाही. म्हटलं का? म्हणजे त्यांनी मला सांगितलं ते आपसूक कर्ज खाली वळते झाले. म्हटलं कर्ज कसलं आहे? म्हणजे आपलं कायमचं पीक कर्ज आहे. आपलं कायमचं पीक कोणतं आहे? अरे आपलं कायमचं पीक कोणतं आहे? कांद्याचे 7 डिसेंबर 2023ला निर्यात बंदी झाली. त्यावेळेस बाजारभाव काय होते आणि एका ट्रॅक्टरचं किती नुकसान झालं? 30 क्विंटलचं ट्रॅक्टर घ्यायला 37, 38, 40 रुपये बाजार होते. 20 रुपये बाजार तुटले, 30 रुपये बाजार तुटले, एवढे पैसे तुटले आणि 1500 रुपये त्या कर्ज खाती वळते करताय. लाजा वाटत नाही? आपले 70,000 घेतले आणि बहीण या भावनात्मक शब्द वापरून आपल्या खिशातले 70,000 परत करण्याऐवजी त्या असलेल्या 1500 रुपयात इलेक्शन जिंकायला निघाले का रे? लाजा नाही वाटत? हा शब्द विचारण्याची ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे. पंजाब नॅशनल बँकेला
नॅशनल बँकेवर भाऊंनी गुन्हा दाखल केलेला आहे. तो का केलाय? शेतकऱ्याचे अनुदानाचे नुकसानाचे पैसे तुम्हाला अशा पद्धतीनं त्याला न विचारता कर्ज खाती वळते करता येणार आहे, त्याचे पैसे त्याला दिले गेले पाहिजे. तोच धागा धरून उद्या तहसीलदारांना त्या ठिकाणी पत्र लिहायला लावून यांचे पैसे मोकळे करा, अन्यथा त्याच्यावर गुन्हा दाखल करा. इतका साधा मार्ग माझ्या बच्चू भाऊंनी निर्माण करून ठेवलेला आहे. अनेक अशा योजना आहेत, त्यातली बारीकी भाऊंनी विधानसभेत केली. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाची त्या ठिकाणी विमा योजना चालते. ती विमा योजना पहिली शेतकऱ्यालाच त्या ठिकाणी मिळायची, ज्याचं नाव आहे. व भाऊनं अनेक गोष्टी त्यामुळे सांगितल्या. माझ्या मते अमरावतीच्या बैठकीमध्ये दादा भुसे साहेब कृषी मंत्री असताना भाऊने तो प्रश्न तडीस लावला आणि त्या ठिकाणी सांगितलं शेतकऱ्याच्या पोराचं नाव शेतीच्या उतार्यावर नाही, मग तो शेतकरी नाही का? एकटा शेतकरी त्या ठिकाणी राबल्याशिवाय शेती पिकते का? भाऊनं त्या ठिकाणी सांगितलं त्याच्या मुलाचं, त्याच्या पत्नीचं, त्याच्या ठिकाणी असलेल्या आईचं जरी नाव नसतं आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर त्याला मरणोपचार त्या ठिकाणी तो विमा मिळाला पाहिजे. इतकं बारीक निरीक्षण भाऊचं आहे. भाऊने आता नवीन काय प्रश्न सांगितलाय का? शेतकऱ्याला त्या ठिकाणी जसं अपघातात मरण विमा देतात तुम्ही, त्या शेतकऱ्याच्या इथं असलेल्या मजुराचा अपघात झाला तर त्याला कोण द्यायचा हा प्रश्न विचारणारे या भारताच्या पटलावर एकमेव आपला बच्चू भाऊ आहे. भाऊने माझं विचारलं की बुवा त्या ठिकाणी असलेल्या भांडे धुणाऱ्यांचा आमदार नाही, मग त्यांचे प्रश्न सोडवायचेच नाहीत का? त्यांचे प्रश्न कोणी उचलायचे? त्यांच्या विम्याचं काय? बजेटमध्ये त्यांचं स्थान काय? त्यांच्यापासून तुमचा जीडीपी हलत नाही का? सगळ्यात जास्त अर्थकारण हलवणाऱ्या त्या शेती व्यवस्थेच्या आसपासच्या बारीक घटनांचा अभ्यास करून सगळ्यात जास्त वाचन मी माझ्या निरीक्षणातून सांगतो लायब्ररीत कोण करत असावं ते बच्चू भाऊ करत असतात. प्रत्येक कायद्याची बारीकी काढतात. राज्यपालाच्या अभिभाषणावर ज्यावेळी विधानसभा सदस्य बोलत असतात बारकाईने ऐकावं आणि त्यानंतर काही वैशिष्ट्यपूर्ण भाषणं त्याची ऐकावी वाटतात, पण त्यात वेगळेपणाचं भाषण आमच्या बच्चू भाऊंचं असतं. पूर्ण विधानसभेची काढून टाकतात आणि त्या विधानसभेच्या दुसरी भाषणं ऐकायला गेलं ज्यांना जास्त वेळ मिळतो ते माणसं एकमेकाची खेचण्यामध्ये त्या भाषणाचा वेळ घालवतात. हे वेगळेपण आपल्याला या ठिकाणी दिसलं पाहिजे. खूप कमी नाव आहे जे शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत आहेत. आज मात्र एक मुत्सद्दीपणानं राजकारण करू पाहता, समाजकारणामध्ये राजकारण घालताना समाजकारण जिवंत ठेवून राजकारण पुढे घेऊन जाणाऱ्या बच्चू भाऊंची ही वेळ आहे. हे बच्चू भाऊंचं मनगट बळकट करण्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये बच्चू भाऊ जो निर्णय घेतील त्या निर्णयाची आपण पाठराखण करत असाल तर एकदा मोठ्या आवाजामध्ये आपला व्हिडिओ बच्चू कडू ही आवाज दिला गेला पाहिजे. सगळ्यांनी हात वर करून या ठिकाणी समर्पण भारत माता की जय जवान छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की फुले शाहू आंबेडकरांचा धन्यवाद त्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्या पाहुण्यांचा या ठिकाणी मी असलेल्या आपल्या सगळ्या कमिटीला सांगेल की सन्मान करावा आणि पुढेच एक वार जाता जाता तुम्ही दैव स्वरूपाने देवाच्या रूपाने या गरिबाचे पाठराखण करण्यासाठी या उमराणे नगरीत आलात, बसलात, ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे कितीही केले, किती आभार व्यक्त केले, कितीही ऋण व्यक्त केले तरी ते भेटणार नाही. मात्र तुम्हाला एक शब्द देतो, कुठल्याही क्षणाला, कुठल्याही वेळेला, कुठल्याही घडीला हा तुमचा पोरगा तुमच्या हाकेला ओढ देण्यासाठी, साथ घालण्यासाठी या ठिकाणी कधीही उपस्थित राहील हा शब्द या ठिकाणी देतो. आणि अमरावतीहून आलेल्या सर्वच पाहुण्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आता नागरिक एक पुढचे सूत्रसंचालन सरांनी करावं. गणेशजींचा अतिशय मनपूर्वक धन्यवाद आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो. भाऊंना आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाऊंच्या व्यासपीठावर नागरिक मातेला अभिवादन करतो. बराच झाला तुम्ही बऱ्याच वेळची इथे बसलात. खरं तर आमचे या गावचे वैभव
शहीद परिवार आहे, निकम परिवार आणि देवरे दादा यांना स्मरण करतो, मानाचा मुद्रा अर्पण करतो. रामेश्वर मंदिराच्या या परिसरात ही सभा होत आहे. गणेश निंबाळकरनं आपल्याला सविस्तर असं भाषण केलं. मला ते दिवस आठवते. मी जेव्हा सुरुवातीला विधानसभावर उभं होतो, असे 4, 5, 20, 25 कार्यकर्ते बसलो होतो आणि एक जण मला पाठिंबा मागायला आला. बच्चू तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या म्हटलं. आमचा पाठिंबा म्हणजे तुमचा पाठिंबा पाहिजे. मग आमच्या याच्यातला एक फाटका शेतकरी बोलला पोरगा, म्हणजे आमचा पाठिंबा तर मग आम्हीच उभं राहतो ना. आमचा गळीच उभा करतोय आम्हाला आम्ही, आणि आम्हाला माहीतच नाही. काम करत गेलोय. गुरुदेवजी आमचे खांदे साहेब असंच काम करत गेलोय. काही माहीतच नव्हतंय. निवडणूक असते, मतदान करावं लागतं, विधानसभेला आपण उभं राहील, काही स्वप्न पाहिलं नव्हतं. प्रचंड सेवा करत होते. त्यावेळेस 5,000 लोकांचे ऑपरेशन करून चुकलं असणार. 2-3 अधिकाऱ्याला ठोकलं असणार. अंगात जसं ते काय म्हणतात कबड्डीत कुस्तीत जशी माती लागते ना, तसं कामात माती लागून गेली आम्हाला. काही ताळमेळ नव्हता. पाठिंबा मागायला आलेल्या माणसावरून आम्हाला वाटलं की हम भी लढ सकते आहे. आम्ही अर्ज भरायला गेलो 10, 15, 20, 25 जण. तर त्याच्यात बातमी आली माझे पैसेच नव्हते. 5,000 नव्हते भरायला. आम्हाला माहीतच नाही 5,000 भरायला. आणि त्या बातम्या आली पत्रकारांचं. कधी कधी पत्रकारांचं फार चांगलं धन्यवाद द्यावा लागेल का एखादी बातमी क्रांती करून टाकते. आणि बातमी आली एक ऐसा भी उमेदवार जिसके पास फर्क भी नहीं था, आणि खाली नावाला बच्चू कडू. आणि त्या बातमी आली एवढी फिरली. अरे म्हणजे बच्चू कडू उभा राहते. मी सांगतोय 1-2 दिवसात 25,000 जमा झाले आणि 5,000 लोकांना अर्ज भरला. बच्चू कडू आमदारकीसाठी उभा राहायला निवडून आला. एका पत्रकाराने आम्हाला विचारलं की उधर के पास तो पैसा बहुत है, राजकारण तर पैशावर चाललंय, जातीपाती धर्मावर चाललंय, मग तुमच्या गणेश निंबाळकरजवळ फाटक्या माणसाजवळ पैसा नाही काढून कसा? बच्चू कडू बगैर पैशात जिंकून आला. गणेश निंबाळकर बगैर पैशात. भाजपाजवळ हिंदू लोक आहे आणि काँग्रेसजवळ बौद्ध आणि मुस्लिम आणि हिंदू आहे. तुम्हारे पास काय? आणि जो सगळ्या धर्मात आहे, सगळ्या जातीचा आहे, तो शेतकरी शेतमजूर आमचा आहे. उखाड के फेकते. हे शेतकऱ्यांच्या विचाराची लढाई, हे शेतमजुरांच्या कष्टाची लढाई उद्या महाराष्ट्रात उभी करायची आम्हाला. जाती जाती धर्मांच्या भरोश्यावर नावं घेऊन खंडाचे कलर बदलून ज्यांनी इथं विष पेरलं, ते विषच नष्ट करायचं आहे आम्हाला. तुम्ही जाती धर्माच्या नावावर लढा. कोणी भगव्यावर लढा, कोणी हिरव्यावर लढा, कोणी निळ्यावर लढा. हम तिरंगा दिमाग में लेकर लढेंगे. या शेतकऱ्याची लढाई, मजुराची लढाई गेल्या 75 वर्षापासून आम्ही लढतो आहे. त्याच्या पुराला, त्याच्या मुलाला मान भेटत नाही. माझ्या बापाला अजून आत्महत्या करावं लागतं. ही बदलेची भावना आहे. निवडणूक बदला गेला. ज्या साल्यांनी धर्म आणि जात सांगून आमचे मत घेतले, त्या हरमखोरांना जागा दाखवल्याशिवाय. अरे कांद्यामुळे आम्हाला ज्यांनी ज्यांनी रडवलं, तो काँग्रेसवाला असू दे, जो भाजपवाला असू दे, 75 वर्षामध्ये भाजप आणि काँग्रेसनं दोघांनी राज्य केलं आणि दोघांनी आमच्या डोळ्यात पाणी काढलेलं आहे, पाणी लावलंय, आणलंय.
त्यांनी आमच्या डोळ्यात पाणी आणलं. रात्रीचा दिवस करायचा आणि दिवसाची रात्र करायची, रक्ताचं पाणी करायचं, लागण तेवढी मेहनत करायची, पोटाने गाठ बांधून आम्ही हे शेती करायची, ज्या काळ्या मातीतून आम्ही पिकं घ्यायची, ऊन वारा पाऊस जंगल तिथल्या प्राण्याची पर्वा न करता आमचा बाप मरेपर्यंत काम करायचा. लुटणारी व्यवस्था काँग्रेसनं भाजपनं इथं निर्माण केले, त्याला उखून फेकण्याचे दिवस आले. उखाड जो कांदा कापला तर पाणी येतं डोळ्यात, पोटात गेलं तर हजम होतं. अरे हराम ठरवा तर तुम्हाला लढवणारा पाप करू नये करू काय. आता निराश शुल्क कमी करताय, लाज वाटत साल्यावर. अरे जेव्हा आमच्या कांद्याचे भाव कमी होत तेव्हा कुठला हस्तक्षेप केला तुम्ही आमचा? कापसाचे भाव पडले, सोयाबीनचे भाव पडले, तुरीचे भाव पडले, चण्याचे भाव पडले, कांद्याचे भाव पडले. कुठला खासदाराने तिथं आवाज उठवला? तुम्हाला पक्षप्रिय आहे ना, तुम्हाला आमच्या मताची गरज नाही आहे. तिकीट भेटली म्हणजे आम्ही गुलाम झालो साल्यावर तुमच्या. तिकीट आल्या नेत्यानं दिल्लीहून दिले असतात, लेकिन वोट हमारा, मतदान हम करने वाले, बटन हम दबाने वाले. और इसमें किसको दबाना है ये हम आने वाले चुनाव में बता दें. रान पेटलं पाहिजे, रान पेटलं पाहिजे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या तोंडातून कष्टकरी शेतकरी शेतमजुरांचा आवाज निघाला पाहिजे. जो तेली आहे, माळी आहे, कुंभी आहे, मराठा आहे, धनगर आहे, बौद्ध आहे, माथन आहे, हे सगळ्या जातीतले लोक शेतकरी लक्षात ठेवा. आणि शेतकऱ्याला सोबत कळा, आम्ही तुम्हाला घालवणार आहोत. आता रस्त्यावरची लढाई नाही, बटणीवरची लढाई. बटन दबाने के साथ आज नहीं बटन दबा, बंदुकीतली बटन नाही, पेटीतली बटन. ऐसी दबाएंगे, कांदा प्याज याद आएगा, प्याज किस तरह से घूमता है पेट के अंदर. जेवढा रडवलं तेवढं 75 वर्षाचा हिशोब घ्यायचा आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हटलं होतं, कलम कसाई होते, कलम कसाई जो एक दिन में हजारों की जान लेते. त्यावेळेस महात्मा फुलेंनी हा विचार केला, अभ्यास केला. राज्य सरकारनं मनावर घेतलं तर इथं प्रत्येक सण सुखानं जगू शकतं. पण 75व्या वर्षामध्ये कोण सुखी झालं, कोणाच्या घरात पैसा गेला, कोण आमदार झालं, कोण खासदार झालं, कोणाच्या खिशात हरामीचा पैसा गेला, त्याचं रात्रभर चिंतन मंथन करा. चालत कलेक्टर आहे श्रीमंताचंच फुटतं, जिल्हा परिषदचं श्रीमंताचंच फुटतं. गरिबांना काय कायमची मदत मानायचे सालो. आता झोपडीतला गणेश या चांदवड मतदारसंघाचा श्री गणेश केल्याशिवाय राहणार नाही. इतिहास क्रांतीचं पाऊल टाकू आम्ही. एकट्या गणेशची लढाई नाही, इथं बसणाऱ्या प्रत्येक शेतकरी शेतमजुराची लढाई आहे. आणि आम्ही मागे हटणारे नाही आहे. 350 गुन्हे आहे बच्चू कडूवर, 350. 4 गुन्ह्यामध्ये 8 वर्षाची सजा आहे बच्चू कडूला. इंच बरे मागे हटणार नाही. अख्खं उरलेलं आयुष्य जरी जेलात गेलं ना, खुशी से जिएंगे. भगत सिंग दिमाग में हमारे. तुमच्या सारखे साल्यावर आडूपाडू नाही आहे. कार्यकर्त्याला लढायला होता है. हा बच्चू कडू अकेला लढ जाता है, फिर जाता है. आज चांदवडचा आमचं काय
चंद्रभान, अरे पहिल्यांदा भेटला मला अपंगाची लढाई लढता लढता, त्याला पायच नाही हो, चलताच येत नाही. म्हटलं तू कसं काय काम करतो? त्याची जिद्द पाहून तर माझं डोकंच फिरलंय. हा गाडी चालवतोय, मार आंदोलन करतोय, आपण त्या आंदोलन तहसील मध्ये घुसलो होतोय. हा रेल्वेच निघत आहे, दिल्लीला पण आलाय. ज्याला डोळे नाही, ज्याला ऐकायला येत नाही, ज्याच्या पायानं चलता येत नाही, त्या माणसानं ताकद दिली, आशीर्वाद दिली आम्हाला. हमारे लिए ये भगवान, जिथं जिथं दुःख असेल, वेदना असेल, यातना असेल, तिथे इथं तुटून पडायचा प्रचंड ताकद. माहित नव्हतं कोण कलेक्टर, कोण आयुक्त, कोण सचिवाट. हमारे किसान के सामने तेरी औकात ही कुछ नहीं है. 15 मिनट और मेरा दोस्त एकनाथ जी शिंदे बैठते रहते हैं, बच्चों को वहां बोलते कि हरामी किसानों के साथ करेंगे तो छोड़ेंगे नहीं. मित्रताच्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मधात जात नाही, धर्म नाही. शेतकरीच धर्म आहे आमचा. आम्ही टिकवतो, लोकांना जगवतो. तुम्ही आम्हाला धर्माचं ज्ञान सांगू नका. श्रीकृष्णानं हेच सांगितलं होतं, धर्मभाव से बड़ा होता है सेवाभाव. और सेवाभाव महत्वपूर्ण होता. या अहिल्यादेवी होळकरांच्या चांदवड या सगळ्या भागातून जिथं अहिल्यादेवी होळकरांचा स्पर्श झाला, ज्या होळकरांनी अख्खी दिल्लीपर्यंत आपल्या राष्ट्रमाता राजमाता आमच्या अहिल्यादेवी होळकरांनी 200 महिलांचं फौज तयार करून पेशव्याला सुद्धा हादराला लावलं. एवढी ताकद ह्या अहिल्यादेवी होळकरांनी दिली. इथं एकेकाचा इतिहास सांगितला तर अख्खं आयुष्य चाललं जाईल. भोसल्यांच्या घराण्यात छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये 3 संभाजी दिले, 3 संभाजी मारले. पहिला संभाजी जिजाऊचा देर मारला गेला, दुसरा संभाजी जिजाऊचं पोर मारलं गेलं, आणि तिसरा संभाजी जिजाऊचा नातू मारला गेला. पण हटले नाही. रयत महत्वाची, जनता महत्वाची. हा इतिहास आहे महाराज. आम्ही आंडू पांडू होऊन मतदान करणार नाही. तथ्य बदलायचं. जे आम्हाला तीसरी आघाडी म्हणते ना, चुनाव के बाद हमारी पहली आघाडी रही. मग पाहतोय बजेट मध्ये आम्ही कोण नाही आहे. 6 लाख कोटीचं बजेट आहे. 6 लाख. तुमच्या वाट्यावर किती आहे माहिती आहे? 10% पण नाही. कलेक्टरच्या एका महिन्याचा खर्च 7.5 लाख आहे. आमदाराच्या एका महिन्याचा खर्च 3.5 लाखाच्या वरती जातं. काय उपकार केले यांनी? अरे ज्याला मत मारलं त्याचं घर झालं नाही अजून, ज्याला मत मारलं त्याला भाव भेटला नाही अजून, ज्याला मत मारलं त्याला चांगली शाळा भेटली नाही अजून, ज्याला मत मारलं त्याच्या आरोग्याची व्यवस्था झाली नाही अजून. तुम्ही काय लाडकी बहीण म्हणताय, पण आमचा लाडका विद्यार्थी अजूनही विषमतेच्या दरीत जगतोय. हे तुम्हाला काय दिसत नाही? इथं श्रीमंतांसाठी वेगळी शाळा आणि गरिबांसाठी वेगळी शाळा. काय कोरोनाच्या काळात माझ्या भावाले आमच्या त्या हॉस्पिटलच्या पायरीवर तडपून मरावं लागलं. तुमचे बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेच्या माध्यमातून लोकशाही मध्ये लोक सगळ्यात महत्वाचा घटक. त्या सामान्य माणसाची व्यवस्था मित्र त्या लोकशाहीमध्ये होत नसत. आणि तरी जर आम्ही या लोकशाहीच्या माध्यमातून मतदानासारखा प्रचंड हत्या तुमच्या हातात येत असत आणि तुम्ही जातीवाद, प्रांतवाद, धर्मवाद टिकून वोट मारत असाल, तुमच्यासारखे कोणी बेमान नसेल. आम्ही लिहिलाय माझ्या भीतीवर, माझ्या घराच्या भीतीवर. निवडणूक आली, जाती धर्मावर नाही,
मुद्द्यावर बोला, शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोला. गणेश निंबाळकर सारखा एक सच्चा कार्यकर्ता ऊन वारा पाऊस सोडून तुमची खऱ्या अर्थानं निगा राखणारा, तुमच्या सगळ्याच्या दुःखाचा वेळ घेणारा एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा जबरदस्त पाऊल टाकत असेल तर मित्र हो, जबाबदारी तुमची आहे. अचलपूर मतदारसंघातल्या लोकांना माझ्यासारख्या फाटक्या माणसाला एक पैसा दिला आणि एक मतही दिलं. जेव्हा आमची गाडी थांबली होती प्रचाराची, तेव्हा आमच्या कार्यकर्त्याच्या आई बहिणीनं सांगितलं, अरे बच्चूचा प्रचार थांबला नाही पाहिजे, हे मंगळसूत्र घे पण तोड, पण बच्चू यावेळेस निवडून आला पाहिजे. समीकरण बदलले, नेत्याचे भाषण फेल झाले, झेंडे सगळे वाऱ्यावर गेले. ना अभिनेता ना नेता, काही लोकांना ऐकलं नाही. जात पात धर्माचे सगळे अंतर मंत्र सगळे फेल झाले. लोकांना मनात घेतलं का मला बच्चू कडू आमदार पाहिजे. माझ्यासारखा फाटका, मीच सतरंजी टाकणारा, मीच बोलणारा माणूस एक वेळाने 4 वेळा आमदार झाला. नेत्याच्या आणि जाती धर्माच्या भरोशावर नाही, तुमच्या आशीर्वादावर. राजकारण तर सगळेच पक्ष करतात, पण ते मतासाठी करतात आणि राजकारण आशीर्वादासाठी करतो. तुमच्या आशीर्वादासाठी राजकारण करायचं. प्रश्न मिटत का नाही? अजूनही तुमच्या घरातलं कोणी बिमार पडलं, 1 लाख रुपये खर्च सांगितला, 50-60 हजार रुपये खर्च सांगितला तर खिशात टाकावं लागतं. थोडंसं घरावर नजर मारावं लागतं, विकासयुक्त काय ते पाहावं लागतं. 75व्या वर्षामध्ये चित्र का बदललं नाही? आमदार बिमार पडला तर त्याची हेलिकॉप्टर सही व्यवस्था, इथला अधिकारी कर्मचारी बिमार पडला तर त्याची सगळी व्यवस्था, आणि जो मत मारते त्याला 5 लाखाच्या व्यवस्थेनंतर दुसरे पैसे त्याच्या खिशात येत नाही. मरावं लागतं या देशामध्ये. लढाई तो इसकी लढणं आहे. या लढाईसाठी तुमच्या मताची गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आम्ही मुद्द्यापासून भरकटणार नाही, बिलकुल भरकटणार नाही. स्थिती राजकारणाची सांगतो इतकी व्यवस्थित आहे, अस्थिर आहे सध्या महाराष्ट्र. सगळीनं तंगडी घालून आघाडी केली, कोणा युती केली. 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, 1 भाजप और 1 कांग्रेस. कुछ भी हो जाए लेकिन सत्ता आ जाए. अबे सालो, तुमच्या मधात, दोघांच्या मधात आम्ही उभा, लक्षात ठेवा. हम खडे आहेत. फुकट फाकटची सत्ता तुम्हाला भेटणार नाही. शेतकऱ्याचा जाहीरनामा तुम्ही 10 आठवड्यात जाहीर केला, स्वामीनाथन लागू करू. 7वा वेतन आयोग आला, आता 8वा येणार आहे. आमचा पहिला स्वामीनाथन बदलत नाही सगळं, आणि म्हणून आम्हाला मशाल हाती घ्यावं लागतं, पेटवावं लागतं. ते सगळं ते शिवसेनेतली मशाल नाही, हमारे दिल की मशाल है, जो घर नहीं जलाती है, घर बना देती है. या आंदोलन म्हणून आम्हाला स्वीकारावं लागणार आहे. आत्ता मला सांगितलं 2-3 जणांच्या भाषणातून सारखं आम्ही पाहतो आहे का कालव्याला पाणी का येत नाही. पाणीदार माणसंच तुम्ही विधानसभेत पाठवलं. पाणी म्हटल्यावर याला पाण्याची बोट लागली, तिला वाटलं मलाच ताण लागलं. चंदापूर कालवामध्ये पाणी येत नाही. गणेशने विचारलं धरणात पाणी आहे का? धरणात पाणी आहे, मानसिकता नाही आहे पाणी येण्याची. मी दाव्याला सांगतोय, मी जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा माझ्या मतदारसंघात 3च धरणं होते. आता माझ्या मतदारसंघात 7 धरणं आहेत. 7
एकही तालुका एकही गाव नाही ज्याला पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाण्याची व्यवस्था आहे. धरणावरून पाणी 1000 किलोमीटरच्या वर पानं रस्ते पूर्ण झाले. 1000 किलोमीटर. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी रस्ता आणि पाण्याची व्यवस्था. लोक असे म्हणायचे अकेला क्या करेगा. आता लोक म्हणते एकटा 100 कॉपी आहे. याचे 100 50 आमदार बसलेले असतात. तोड उघडत नाही साला. तिकीट नाही भेटत. तिकीट नाही भेट. कांद्यावरची लक्षवेधी आली ती माल. कांद्याचे भाव वाढले तेव्हा कमी करा म्हणून मी एकटा उठलं म्हटलं लक्षवेधीची चर्चा होणार नाही. नाहीतर अख्खा सभागृहच वादा करून टाकत. हे लक्षवेधी. काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, भाजपवाले सगळेच नाव होते कांद्याचे भाव वाढले. एकट्या उठला भाऊ एकटा. लाट आता फाडल्या तोडफोड करून चालले काय. आणि त्या लक्षवेधीची गुरुदेव आम्ही चर्चा केली. हमारे पास तो गुरु भी नहीं था, देव भी नहीं था. अभी गुरु भी आ गया, देव भी आ गया. जातीपातीच्या पलीकडे जाऊन ही लढाई शेतकरी आणि शेतमजुराच्या प्रश्नावर लढायचे. प्रचंड आर्थिक विषमता वाढली आहे देशामध्ये. प्रचंड. खरी लढाई जाती धर्माची नाही आहे. 5-6 लाख कोटीच्या बजेटमध्ये 20 लाख कर्मचाऱ्याला 75% खर्च होतो. म्हणजे 3.5 ते 4 लाख कोटी खर्च होतो. आणि 5 ते 7 कोटी असणाऱ्या शेतकरी शेतमजुरावर 50,000 कोटी खर्च होतो. का होत नाही बजेटमध्ये. सरकार मागून सरकार बदलली. काँग्रेस गेली, भाजपा आली. बॉटलवरचं लेबल बदललं, दारू इथे. बजेट नाही बदला. बजेट बदललं तर मग आम्हाला बोलायचं कामच नाही राहिलं. दिव्यांगाला 1500 रुपये महिना. अरे त्याने 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला 1500. आपण पाहतो हे सगळं बदलावं लागेल. आमच्या आठवडी आले ना ते फिगर नका करू. एकटा आहे तर एवढा वादा आहे. 7-8 आले ना. मागं म्हटलं होतं सभागृहातच सीएमचा मुख्यमंत्र्याचा गणपती तिथून डायरेक्ट समुद्रावर. काय पाहिजे 5-7 जण पाहिजे थोडे. तर काही अंगावर गिमावर आले म्हणजे असं तेवढी जर व्यवस्था करून ठेवली भाऊ तुमचा शब्द खाली नाही जाऊ दे. तर आम्ही तुमचा शब्द, तुमच्या शब्दाला आम्ही शब्द दिला तर माँ कसम कुछ भी हो जाए प्रहार का ही आमदार होना चाहिए. कुछ भी हो जाए. आतापासून कामाला लागा जोश और होश के साथ. ही सभा, या सभेतून वादळ निर्माण झालं पाहिजे. आणि तुमच्या चेहऱ्यावर मला लक्षात येते सगळे चेहरे इतके प्रफुल्लित आहेत. रात्रीचं जेवण नाही झालं तरी तुमच्या चेहऱ्यावर जेवण नाही झाल्याचं काही दिसत नाही आहे. एवढा आनंद, एवढी खुशी मी पहिल्यांदा पाहतो आहे. गणेश एक तुमचा साधारण कार्यकर्ता आहे. तो आमदार झाला तर प्रत्येक माणूस आमदार होईल. जसा बच्चू कडू विधानसभेत उभा राहिला तर तुम्हाला असं वाटतं मी जे बोलतो तेच बोलतोय बच्चू. म्हणून या सगळ्या विषयावर नागपूरला गेलो आम्ही. तिथलं ते गोडाऊन पाहिलं. त्या अब्दुल सत्तार आमचे मिनिस्टर त्यांना फोन केला मीटिंग लावा. आणि 25 तारखेला लावली बच्चू हो मीटिंग.
त्या पियुष गोयले आम्ही सांगितलं का 8 ते 10 दिवसात जर कारवाई झाली नाही, नाफेडनं कांदा घेतला कोणाकडून, विकला कोणाला, ठेवला कुठं, चौफेर भ्रष्टाचार आहे. भाजप म्हणते ना खाना खाऊन वाला खाने दूंगा, तो फिर नाफेड ने क्या खाया भाई? भाजपचा आमदार इथलाच आणि खासदार आहे भाजपचा आहे, होता कांद्यामुळे पडला. मला लय आनंद झाला. नाफेडनं कांद्याला खाल्लं, कांद्याच्या शेतकऱ्याला येले खाऊन टाकलं. तशाच तसं आहे. मला लय आनंद झाला. एक जण मोठा मंत्री म्हणे कांद्याला माझ्याकडे घेणं टोले. आता आमचा शेतकरी जागृत व्हायला लागला. सोयाबीनले भाव नाही, झटका दाखवा, लिहून ठेवा घरावर. शेतीमालाला भाव नाही, लाडकी बहीण आहे तुमची नाही, लाडका भाऊ तुमचा नाही. मराठी चालेवर कष्टाचं देत नाही, फुकटचं द्यायला लागले. आमच्या कष्टाचं दिलं तर आम्हीच तुम्हाला देतो ना. अरे आमच्या कांद्याला भाव भेटला तर 4 क्विंटल कांदा सगळ्या आमदाराला दरवर्षी वाटत दिवसा. आम्ही देतो तुम्हाला योजना. मुख्यमंत्र्यांच्या घरी 15 क्विंटल कांदे, पंतप्रधानांच्या ठिकाणी ट्रकभर कांदे पाठवून देतो. तुम्ही काय आम्हाला योजना देता? अरे हम चलाते हैं पूरे वर्ल्ड को, आप क्या चलाते हैं? फालतूगिरीला आहे. ज्या योजना कोणा मागितल्याच नाही त्या आमच्या डोक्यावर आखून टाकल्या. सोयाबीनच्या भावाची शिफारस 7,000 रुपये क्विंटलची केली आणि केंद्राने जाहीर केले 5,000 रुपये. एका क्विंटल मागं 2,000चं नुकसान, एका एकरातल्या शेतकऱ्याचं 70,000 रुपये नुकसान. हा सगळा खेळ आहे. खासदार पाडायची आता आमदार पाडायचं. समोर छत्रपती आहे, माग शिवका मंदिर भी आहे, 2 सुरू आहे. त्याच्या मधात गणेशचा प्रचार सुरू आहे. हे बहुत बड़ी बात होती है. मागे शिव आणि समोर पण शिव आणि मधात गणेश. तुमच्या लक्षात नाही आलं वाटतं? त्या तालुका प्रमुख नाव नाही आठवण आलंय सर. हरी सिंग. याच्यासाठी टाळ्या वाजवा. कार्यकर्ता असा असला पाहिजे. मला अशीच कार्यकर्ते आहे म्हणजे काही विचार नाही. फक्त ते म्हणतात बच्चू तुम्ही शेतकरी शेतमजुरासाठी लढा, म्हणजे मग तर आम्ही आयुष्य देतो तुम्हाला, आम्हाला काही नाही पाहिजे. असे कार्यकर्ते भेटणं कठीण आहे. स्वतः खिशातले पैसे खर्च करायचे, कुठलाही लवलेस ठेवायचा नाही, कुठलाही स्वार्थ ठेवायचा नाही. आमच्यासारखे फाटके माणसं आमदार केव्हा होतं? जेव्हा असे प्रामाणिक कार्यकर्ते असतात तेव्हा. मला माहित आहे एक निमखेड गाव होतं माझ्या मतदारसंघात, अख्खी वस्ती मुसलमानांची, मुस्लिम समाजाची अख्खी वस्ती. हिंदू नावाचा माणूसच नाही तिथे. रफीक शेख नावाचा माणूस गेलाय, उभा होता उमेदवार. मस्जिदमध्ये नमाज पडणं झालं, मग बैठक झाली. कय्यूम भाई आमचा कार्यकर्ता होता. कार्यकर्त्यांची जात संस्कृत आहे. मी इथून 5 ते 10 वर्षाच्या अगोदरची गोष्ट 800 किलोमीटरवर सांगतो, लक्षात घ्या. मी आमदाराचं नाव नाही घेतलं, मालेगावच्या जिल्हा माझ्या भागातल्या जिल्हा परिषद सदस्याचं नाव नाही घेत, कय्यूम भाईचं नाव नाही. निमखेडले गेलेले आमचे रफीक भाई. मैं मुस्लिम हूँ, अकेला खड़ा हूँ और 10 हिंदू खड़े, अपना जमने वाला. कय्यूम भाई मैंने नमाज पढ़ो, खाना कोई बात नहीं, लेकिन जिस दिन बच्चों को जैसा काम करेंगे ना तब दिन उस दिन आप हो जाएंगे, अभी नहीं हो सकते.
फाटका माणूस, एखाद्या माणसाला किती जबाव, धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुद्धा मजबूतीने उभं राहणार आमचं समाधान असतं. एकाकडे महाराष्ट्रात जातीवादी सगळं धर्माचं वादळ सुरू असताना धनगर समाजाचे लोक एकत्र होतं आणि जात विसरून आम्ही पाहतो मतदानच नाही तर निधी देता ही काही लहान गोष्ट नाही आहे. हीच तर अपेक्षा आहे, हीच पाहिजे. आणि यासाठी आपण सर्व एक क्रांतीची भूमी आहे. त्या क्रांतीच्या भूमीतून मला वाटतंय प्रचाराची धुरा आम्ही गुरुदेव कांदेंची गणेश तर करणारच आहे, पण गणेशच्या अडचणीत काही आल्या तर गुरुदेव सुद्धा धावून आल्याशिवाय राहणार नाही. एका जिल्ह्यातून 1-2 जरी आले ना भाऊ, विश्वास आहे आमच्यावर? काय विश्वास आहे? तुमच्या विश्वासाने तळाने जाणार. मी बदनाम झालो पण माझ्या दिव्यांगाचं मंत्रालय केल्याशिवाय थांबलो नाही. बदनामी भरून निघाल म्हटलं पण मंत्रालय नाही होणार. देशातलं जगातलं पहिलं मंत्रालय, ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, ज्याचा कधी आयुष्यात कोणी आवाज उचलला नाही, त्या विधानसभेच्या भिंतीनं दिव्यांग शब्द 75 वर्षात ऐकला होता. त्या बच्चूनं जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शेवटपर्यंतची लढाई लढलो आणि अजूनही लढतोय. मी सांगितलं होतं का लोक आमदारकी सोडून, गाव आणि मतदारसंघ सोडून नातेवाईक किंवा एखाद्या मंदिरात भेटायला जातोय. बच्चू कडू 15 ते 20 वर्षात मंदिर आणि नातेवाईक नाही, दिव्यांगाच्या घरी जात होते. एका तालुक्यात 4-4, 5-5 वेळा गेले. प्रचंड कष्ट केले. सकाळी 5 वाजता उठायचं, रात्रभर प्रवास करायचा. महाराष्ट्रभर 15 वर्ष भिजून काढला महाराष्ट्र. एक दिव्यांग जमा केला आम्ही, एक दिव्यांग बांधून जमा केला. नाशिकचा आयुक्त जेव्हा खर्च करत नव्हता 2 काळपडीत मारला, 3ऱ्या दिवशी खर्च करायला लावला. लोक म्हणजे कायदा हाती घेतला आणि ज्यानं कायदा पाळला ना तो कायदा पडू देणार नाही. तो बाबासाहेबांच्या घटनेचा सहार त्याच्यात आहे. तो कायदा हा गिरणे देणे ठोक आल्यावर चालला. आणि असं करत करत प्रत्येक जिल्ह्यात गुन्हे दाखल झाले. आता प्रत्येक जिल्ह्यात तारखेवर राहायला लागतो. ही सगळी आपुलकीच्या भावनेतून, जीवाभावाच्या भावनेतून जे संत आणि महात्म्यानं महापुरुषांना जे सांगितलं त्याचे शब्द पाळण्यासाठी हा प्रयत्न केला. आपल्याकडून त्याच अपेक्षा आहे. आवाज आणि नारा मोठा दिला म्हणजे निवडून नाही येत भाऊ. मी पहिली निवडणूक 1100 मतांना पडलो होतो. 1100 मतांना माझा कार्यकर्ता 8 दिवस घरी गेला होता. 8 दिवस जिथं बसला तिथं रडत होता. डोळ्यात फक्त पाणी होतं. 1100 मतांना सट्टा पराभव झाला. प्रचंड मेहनत केली होती. भूक तहान सगळं विसरलो होता. घरातले मंगळसूत्र वगैरे सगळे काही चिंता नाही केली. थोड्याशा मतानं पराभव झाला आणि कार्यकर्ता हादरून गेला. ती वेळ नका येऊ. आतापासून एक प्रेमाभावानं अतिशय नम्रतेनं मला म्हणला. एका जणानं खांद्यावर हात टाकला आणि सेल्फी काढला. एक कार्यकर्ता आला, खांद्यावर हात टाकला आणि बोला, सामान्य माणसानं माझ्या डोक्यावर काय आधी कुठे हात ठेवला त्याचा मला अपमान नाही वाटत. हम तो पड़ोसी लढणे वाले छोटे से कार्य. मी माझ्या मतदारसंघात एक काय म्हणतोय, नदीचं पाणी गावात घुसलं आणि 4-5 घरं जमीनदोस्त झाले. आणि कार्यकर्त्याने ठरवलं कायचं घर आपण बांधतो. कुठेही पावळे घेऊन गेलो. सगळा मुलगा काढायला लागलो. तिथली म्हातारी आली
म्हणजे इथं पावलं मारा म्हणे, इथं टेकडी आहे हे खदा म्हणे. कार्यकर्ता म्हणे पाक असा फायदा घेतो म्हणे, गैरफायदा. अरे म्हटलं गैरफायदा नाही, या म्हातारीनं बच्चू कडूला आमदार समजला नाही, आपला नातू समजला. ही अभिमान की बात आहे. सामान्य माणसानं आमदार आणि जनतेतलं अंतर बघितलं पाहिजे. त्या सामान्य माणसाला आपला भाऊ वाटला पाहिजे, आपला नातू वाटला पाहिजे, आपलाच वाटला पाहिजे, कार्यकर्ता वाटला पाहिजे, आमदार नाही वाटला पाहिजे. आमदार बड़े लोगों की चीज है, कार्यकर्ता आम लोगों की चीज है. सामान्य माणसाचा हेच काम करायचं आहे गुरुदेवाकडे. प्रचंड पैसा बड़ा नहीं होता, आदमी बड़ा होता है. हे माणसं मोठी करा, त्या माणसातल्या वेदना टाका, त्या माणसातले दुःख विचारा. एका महिन्यात 2-2 वेळा रक्तदान करणारा माणूस परवाच केली आहे. उद्या 15 वर्षात ना गुन्ह्याची पर्वा ना रक्तदानाची पर्वा. विदाउट तिकीट 7 वर्ष विदाउट तिकीट. जिथं थांबवलं तिथंच थांबवलं, अधिक दुसऱ्या गाडीत बसलो, मुंबईपर्यंत. प्रचंड सेवा. असा कार्यकर्ता गाव तालुक्यात निर्माण झाला पाहिजे. जातीपाती धर्माचं नाव पाहून नाही, तर सामान्य माणसाचे दुःख पाहून धावला पाहिजे, लढला पाहिजे, त्याच्या शरीर उभा राहिला पाहिजे. असा निंबाळकर खऱ्या अर्थाने तो एक डाव तुम्ही निवडून दिला, तुम्ही सांगतोय आयुष्यभर तुम्हाला अभिमान वाटेल. आयुष्य आपल्या सर्वांना, सर्व इथे उपस्थित झाला, सगळ्यांचे नाव नाही वाचत. नाम में क्या है, काम से पहचान बनना चाहिए, काम ही सबसे बड़ा होता है. आणि म्हणून आपल्या सर्वांचा आभार मानतो. आणि इतक्या ताकदीनं आपण आल्या तिथे. आम्ही फाटके जरी असलो, आमचा पक्ष जरी लहान असला, तरी आमचं काम मोठं आहे. लक्षात ठेवा, आमचं काम कमी नाही आहे. त्यांचे पक्ष मोठे आहे, त्यांचा नेता मोठा आहे, आमचा पक्ष लहान आहे, कार्यकर्ता लहान आहे, पण काम मोठं आहे. कामाची थोडे मोठे पक्ष नाही करू शकत आमच्यासोबत. हे डोक्यात घ्या, कामाला लागा. आणि पुढच्या वेळी जेव्हा येऊ, गणेशचं भाषणावरची शैली अत्यंत उत्तम आहे. मला अधिक सभा घ्यायची गरजच पडणार नाही, तोच तुमचे मन जिंकल्याशिवाय राहणार. आणि अशा एका चांगल्या कार्यकर्त्याला आपण आणि आमच्या गुरुदेवला सुद्धा दोनों की जोड़ी राम लखन की बनना चाहिए, जात पात का बंधन टूटना चाहिए और ये दोनों भी आमदार होना चाहिए. अशा प्रकारची अपेक्षा करतो आम्ही.